पुण्यातील कडेगावमध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेत नेहमीच प्रमाणे सकाळपासूनच प्रचंड गर्दी होती. कॅशियरच्या केबिनमध्ये संकेत नावाचा तरुण कर्मचारी बसला होता. शुक्रवार आणि शनिवार सलग 2 दिवस सरकारी सुट्टी होती, त्यामुळे सोमवारी बँकेत भली मोठी रांग लागली होती. गर्दी असल्यामुळे संकेतची खूप चिडचिड होत होती. लांब रांगेत एक 60-65 वर्षांचे म्हातारे गृहस्थ विश्वनाथराव शांतपणे उभे होते. त्यांच्या आजूबाजूचे लोक धक्काबुक्की करत गोंगाट करत होते, पण विश्वनाथराव मात्र शांत उभे होते. विश्वनाथरावांच्या अंगावर एक अत्यंत मळका आणि अनेक ठिकाणी शिवलेला सदरा होता. पायात 4-5 वेळा सांधलेली चामड्याची चप्पल होती. दुपारचे 12 वाजले होते आणि आता कुठे त्यांचा नंबर आला होता. त्यांनी थरथरत्या हातांनी खिशातून एक जुनी कापडी पिशवी काढली. त्यातून 100-50च्या चुरगळलेल्या नोटा आणि भरपूर चिल्लर काढून संकेतच्या काउंटरवर ठेवली. हे पाहून संकेत अत्यंत वैतागून आणि उद्धटपणे म्हणाला, "काय हो म्हातारे आजोबा, दर महिन्याला 500-700 रुपये घेऊन येता आणि वरून ही चिल्लरही घेऊन येता. तुम्हाला माहितीये का ती चिल्लर मोजायला किती वेळ लागतो?" विश्वनाथरावांनी एक अत्यंत लाचार आणि मूक हास्य केले. विश्वनाथरावांचं हे असं वागणं आणि बँकेत येणं आता नेहमीच झालं होतं. संकेत नेहमीच त्यांच्यावर रागावून बोलायचा. बँकेतले सर्व कर्मचारी विश्वनाथरावांना महाकंजूस समजायचे. म्हाताऱ्याच्या अकाउंटला 4-5 लाख रुपये जमा झालेत, तरी अंगावर एक चांगला शर्ट घेण्याची दाणत नाही. मरेपर्यंत काय बँकच भरणार आहे हा कंजूस म्हातारा, असे टोमणे लोक त्यांना रोज मारायचे. विश्वनाथराव कडेगावच्या एका कचरा डेपोत कचरा उचलण्याचे काम करायचे. त्यांना स्वतःचं घर नव्हतं, ते एका झोपडीत राहायचे. ते एक वेळचं जेवण करायचे. कोणी कधी शिळपाकण आणून दिलं तर ते आनंदाने घेऊन खायचे. त्यांचं लग्न झालं नव्हतं. त्यांचं उभं आयुष्य त्या कचरा डेपोत कचरा गोळा करण्यातच गेलं. दर महिन्याला शिल्लक राहिलेले पैसे न चुकता बँकेत जमा करायचे. बँकवाल्यांना पण प्रश्न पडत होता की हा म्हातारा स्वतः काही खातपीत नाही, याचं लग्नही झालेलं नाही, मग कोणासाठी हा पैसे साठवत असेल? खरंच हा म्हातारा मेल्यावर याचे पैसे कोणाला मिळतील? असंच काही महिने उलटून गेले. 2 महिन्यांपासून विश्वनाथराव बँकेत पैसे जमा करण्यासाठी आले नाहीत. संकेतला आज त्यांची खूपच आठवण येत होती. त्याला वाटले की हा म्हातारा नक्कीच आजारी पडला असेल किंवा गावी गेला असेल. अचानक तेव्हाच एक 22-23 वर्षांची अत्यंत साधी दिसणारी मुलगी अमृता संकेतच्या काउंटर समोर येऊन उभी राहिली. तिने अंगावर पांढरा ॲप्रॉन घातलेला होता आणि तिच्या हातात विश्वनाथरावांचे बँकेचे पासबुक होते. अमृता अत्यंत जड आणि रडवलेल्या आवाजात म्हणाली, "सर, मला हे अकाउंट बंद करून यातले पैसे माझ्या खात्यात ट्रान्सफर करायचे आहेत." संकेतने पासबुक पाहिले. ते विश्वनाथरावांचे होते. "अहो मॅडम, हे पासबुक तुमच्याकडे कसं आलं?" "मॅडम, तुम्ही कोण आहात त्यांच्या?" "त्यांचं तर या जगात कुणीच नातेवाईक नव्हतं. ते अनाथ होते." संकेतने आश्चर्याने विचारले. अमृता म्हणाली, "प्लीज सर, त्यांना अनाथ म्हणू नका. तो माणूस माझ्यासाठी देवापेक्षाही मोठा आहे. एक वेळ अशी होती की देवही निष्ठुर बनला होता, पण माझे बाबा माझ्यासाठी काळ बनून धावत आले." अमृताचे डोळे अश्रूंनी भरले. तिने रुमालाने डोळे पुसले आणि म्हणाली, "होय सर, ते अनाथ नव्हते आणि मी सुद्धा अनाथच नाही. आमचं रक्ताचं नातं नसलं तरी प्रेमाचं, विश्वासाचं आणि आपुलकीचं नातं होतं, आहे आणि नेहमीच राहील." 22 वर्षांपूर्वी त्यांना पुण्याच्या एका कचराकुंडीत प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळलेली रडणारी एक मुलगी सापडली. कोणीतरी निष्ठुर काळजाच्या जन्मदात्यांनी वंशाच्या दिव्याच्या हव्यासापोटी त्या लहानशा मुलीला कचऱ्यात फेकून दिलं होतं. आणि हो, तीच मुलगी मी आहे, विश्वनाथरावांची मुलगी अमृता. संकेत तर निशब्द झाला. बँकेतले आजूबाजूचे लोकही आता शांत होऊन ऐकत होते. बाबांनी मला तिथून उचललं. त्यांच्या झोपडीत कोणीच राहत नव्हतं. त्यांनी शेजाऱ्यांकडून थोडं दूध घेतलं आणि मला पाजलं. त्यानंतर मी शांत झोपले. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन हे सगळं प्रकरण सांगितलं. त्यानंतर त्यांनी मला एका चांगल्या अनाथ आश्रमात ठेवलं. बाबा महिन्यातून एकदा मला भेटायला यायचे. मलाही त्यांची खूप गोडी लागली होती. आमचं बाप लेकीचं असं घट्ट नातं बनलं होतं. जेव्हा बाबांना समजलं की मी अभ्यासात हुशार आहे, मला डॉक्टर व्हायचं आहे,
तेव्हा त्यांनी मला सांगितलं, तू फक्त अभ्यास कर, फीचं काय करायचं ते मी पाहून घेईन. बाबांनी चौकशी केल्यावर त्यांना समजलं की माझ्या शिक्षणाचा खर्च खूप होणार आहे, म्हणून त्यांनी बँकेत पैसे साठवायला सुरुवात केली. अमृताचा कंठ दाटून आला होता. सर, माझ्या शिक्षणासाठी एका कचऱ्यात सापडलेल्या पोरक्या पोरीसाठी त्या माणसाने स्वतःचं अख्खं आयुष्य कचरा उचलण्यात घालवलं. मिळेल ते रोजंदारीचं काम ते करत राहिले. लोक त्यांना कंजूस म्हणायचे, पण त्यांनी पोटाला चिमटा काढून आजपर्यंत मला जे काही हवं नको ते पाहिलं. त्यांनी गेली 10 वर्ष पायात नवीन चप्पल आणि अंगावर नवीन कपडा घातला नाही. ऊन, पाऊस, थंडीत ते स्वतःचं रक्त आटवून हे 500,000 रुपये इथे जमा करायचे. एक बाप सख्या पोरीसाठी जेवढं करणार नाही, तेवढं त्यांनी माझ्यासाठी केलं आहे. एवढं बोलून अमृता जोरजोरात रडू लागली. संकेतच्या तर पायाखालची जमीनच सरकली. 2 महिन्यापूर्वी त्यांना पॅरालिसिस झाला होता सर, पण त्यांनी उपचारासाठी या पासबुक मधला 1 रुपयाही काढला नाही. ते म्हणाले, माझ्या पोरीच्या शेवटच्या वर्षाच्या फीचे पैसे आहेत, हे मी मेलो तरी चालेल, पण पोरीचं डॉक्टर होण्याचं स्वप्न तुटता कामा नये. आणि खरोखरच सर, पैशांअभावी चांगली ट्रीटमेंट न मिळाल्यामुळे ते सरकारी हॉस्पिटलमध्ये तडफडून वारले. बँकेत आता एक भयंकर आणि जीवघेणी स्मशान शांतता पसरली होती. त्यांनी स्वतःचा जीव देऊन माझ्यासाठी हे 5 लाख रुपये साठवलेत सर. माझ्यासाठी हे फक्त पैसे नाहीत, तर हे माझ्या बाबांचं रक्त आणि त्यांचा शेवटचा श्वास आहे. अमृताने ते पासबुक स्वतःच्या छातीशी अत्यंत घट्ट दाबून धरले आणि ती लहान मुलासारखी ढसाढसा रडू लागली. संकेतच्या हातातला पेन खाली गळून पडला. त्याचे संपूर्ण शरीर अपराधीपणाने थरथर कापत होते. ज्या माणसाला बँकेतील लोक महाकंजूस आणि दरिद्री समजत होते, तो भिकारी या जगातला सर्वात मोठा श्रीमंत आणि निस्वार्थ बाप होता. एका अनोळखी कचराकुंडीत फेकून दिलेल्या अनाथ पोरीला डॉक्टर बनवण्यासाठी त्या माणसाने अत्यंत मूकपणे स्वतःचा जीव आणि स्वतःची इज्जत लोकांच्या टोमण्यांसमोर हसत हसत जाळून टाकली होती. संकेत लगेच काउंटरच्या बाहेर आला आणि अमृताच्या समोर हात जोडून खाली मान घालून रडू लागला. आज त्या बँकेतील एसीच्या थंड हवेत आणि पैशांच्या गठ्ठ्यापुढे एक भिकारी माणसाचा त्याग आणि गरिबीपुढे सर्वांचाच अहंकार कायमचा जळून खाक झाला होता. संकेतने तिला पैसे काढून दिले आणि त्याचा मोबाईल नंबर दिला आणि कधीही काहीही गरज लागली तर हक्काने या तुझ्या भावाला फोन कर असं बोलताच अमृताला तर अजूनच रडू आले. भले तिच्या डोक्यावरचं बापाचं छत्र हरवलं होतं, पण त्यांच्याचमुळे आज तिला एक भाऊ मिळाला होता. वर्ष असं संपत आलं. संकेत अधूनमधून अमृताची चौकशी करत असे. अमृता आता डॉक्टर बनली होती. आज तिला डॉक्टरची पदवी मिळणार होती, म्हणून संकेत तिच्या कॉलेजला गेला होता. आज संकेतला अमृताचा अभिमान वाटत होता. त्याचबरोबर त्याला विश्वनाथरावांची आठवण येत होती. अमृताने तिची प्रॅक्टिस चालू केली आणि तिने इंटरनेटवर आजूबाजूच्या वृद्धाश्रमांची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. तिथे जाऊन ती लोकांना फुकटमध्ये ट्रीटमेंट देऊ लागली. त्यांच्या आरोग्य तपासण्या करू लागली. ज्यांना घरदार नाही असे रस्त्यावर फिरणारे म्हातारे आजी आजोबा असतील, त्यांची तिने वृद्धाश्रमात सोय करून त्यांची संपूर्ण जबाबदारी ती घेऊ लागली. आज ती त्या सगळ्या लोकात आपल्या बापाला म्हणजेच विश्वनाथ यांना पाहत होती. संकेत सुद्धा या कामात तिला खूप मदत करत असे. 5 वर्षानंतर संकेत आणि अमृताने मिळून विश्वनाथ नावाचं मोठं हॉस्पिटल उभं केलं, ज्यात गरीब आणि वयस्कर लोकांना मोफत ट्रीटमेंट मिळत असे. मित्र आणि मैत्रिणींनो, या गोष्टीतून आपल्याला असं शिकायला मिळतं, विश्वनाथरावांचं वागणं म्हणजेच माणुसकी नावाची गोष्ट या जगात अजूनही जिवंत आहे. आणि अमृताने सुद्धा विश्वनाथरावांनी केलेल्या उपकाराची जाणीव ठेवून आपलं समाजकार्य पुढे अधीरच चालू ठेवलं. तर मग मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. कथेला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच नवनव्या कथांसोबत. धन्यवाद.